पेण तालुक्यातील वढाव गावात राधाकृष्ण उत्सवास सालाबादप्रमाणे प्रारंभ झाला असून या उत्सवासाठी मुंबई, ठाणे, पुणे, कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली आहे। या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे रोज रात्री भगवान गोपाळ कृष्णाला होणाऱ्या प्रदक्षिणा आणि रात्री कीर्तनाला चाकरमान्यांनी आतापासूनच हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे। नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी वढाव गावातील राधाकृष्ण उत्सवास सुरुवात होते। नित्यनियमाने मंदिरात सकाळी काकड आरती, प्रवचन, हरिपाठ आणि विविध धार्मिक कार्यक्रम सतत 8 दिवस चालू असतात। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा नागोठणे हद्दीत पुरता बोजवारा उडाला असून मुंबईकडे लाकडे घेऊन जाणारा ट्रक साईड पट्टी अभावी रस्त्याखाली जाऊन उलटल्याने नागोठण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ अपघात घडला। सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही। नागोठण्यातील हायवे नाका येथील सर्व्हिस रोडवरूनच सध्या मुंबई आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यांचा प्रवास सुरू आहे। या सर्व्हिस रोडवर पेव्हर ब्लॉक टाकून रस्त्याचं काम करण्यात आलं। हा पेव्हर ब्लॉकचा रस्ता जागोजागी खचला असल्याने या सर्व्हिस रोडवर अनेक खाचखळगे तयार झाले आहेत। पेण तालुक्यातील खारपाले गावाकरता सन 2021-22 या वर्षामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे। या कामांची अंदाजपत्रकीय रक्कम 1,34,00,000 इतकी आहे। हे काम अंदाजपत्रक प्लॅन इस्टिमेट प्रमाणे झाले नसल्याचा आरोप खारपाले ग्रामस्थांनी केला असून या कामाची चौकशी करण्याची मागणी लेखी तक्रार अर्जाद्वारे मुख्यमंत्री, कोकण आयुक्त, कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे। हे काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं असून त्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे या तक्रार अर्जात नमूद करण्यात आलं आहे। अल्काईल अमाइन्स केमिकल्स लिमिटेड पाताळगंगा यांच्या सौजन्यानं CSR फंडातून जिल्हा परिषद वडगाव शाळेला 10 संगणकांची सुसज्ज लॅब भेट देण्यात आली। त्याचा उद्घाटन सोहळा रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे पार पडला। हा सोहळा समारंभात संगणक लॅब शाळेला सुपूर्द करून संगणक कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी अल्काईल अमाइन्स केमिकल लिमिटेड पाताळगंगा येथील HR प्रमुख अर्चना माने, माजी सरपंच वडगाव गौरी गडगे, केंद्र प्रमुख JP परदेशी, CSR कन्सल्टंट रवींद्र ओंकार, मुख्याध्यापक सुभाष राठोड उपस्थित होते। पोलादपूर तालुक्यातील श्री वरदायिनी माध्यमिक विद्यालय कापडे येथे वैद्यकीय मदत कक्ष मुंबई यांच्यातर्फे शालेय साहित्याचं वाटप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम यांच्या हस्ते करण्यात आलं। वैद्यकीय मदत कक्षाचे नितीन नारकर यांच्या विशेष सहकार्याने दप्तर, वही, पेन, पेन्सिल, कंपास पेटी यांच्यासह विज्ञान प्रयोगशाळेत लागणाऱ्या साहित्याचं वाटप यावेळी करण्यात आलं। यावेळी वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना आपल्या उज्ज्वल भविष्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका युवक अध्यक्ष कुमार दिसले यांच्यावर खालापूर पोलीस स्टेशनमध्ये 307चा गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने खालापूर पोलीस स्टेशनला घेराव घालून ठिय्या आंदोलन केलं। खालापूर पोलिसांवर राजकीय नेत्याचा दबाव असून राजकीय आकसापोटी राष्ट्रवादीचे माजी तालुका युवक अध्यक्ष कुमार दिसले यांच्यावर काल 307चा गुन्हा दाखल झाला। हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव होता याचं उत्तर पोलिसांनी द्यावं आणि खोटा गुन्हा रद्द करावा अशा मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। अलिबाग शहापूर विभागातील शेतकरी त्या न्याय हक्कासाठी पेटून उठला आहे। नऊगाव विस्तारित सामाजिक संस्था मौजे शहापूरचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण धुमाळ आणि कमिटी पदाधिकारी माजी सभापती दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली दारबाई तलाव शहापूर या ठिकाणी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी परिषद पार पडली। यात शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतजमीन भाव याबद्दल निर्माण झालेले गैरसमज आणि विविध समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी दिशा ठरवण्यात आली। तसंच पुढील आंदोलनाची रणनीती देखील ठरवण्यात आली। खान्देश रहिवासी सेवा संघ खोपोली खालापूर यांचा स्नेहमेळावा श्रीराम मंगल कार्यालय खोपोली येथे संपन्न झाला। या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना ऐरणी भाषा म्हणजे खानदेशी भाषा आणि खानदेशानं खूप मोठे योगदान देशासाठी आहे। खानदेश बांधव माझ्या मतदारसंघात असल्याचा मला सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार आमदार महेंद्र थोरवे यांनी काढले। या कार्यक्रम प्रसंगी धर्मराज पाटील यांना खानदेश रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। मला जगायचं आहे आणि त्याग या सुधाकर चव्हाण यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला। अलिबागमधील कुरडूस ग्रामपंचायतमधील भाजपाचे सदस्य प्रथमेश पाटील उर्फ सोन्या आणि शेकापचे सदस्य समिता सुतार यांच्यासह नवतरुण मित्रमंडळ मुंबई, नवखार आणि ग्रामस्थ नवखार यांनी आमदार महेंद्र शेठ दळवी आणि शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्षप्रवेश केला।
गावातील स्मशानभूमी जागेचा प्रश्न प्रलंबित असून गावाच्या विकासाकडे शेकाप आणि भाजपानं दुर्लक्ष केलंय. भाजपचे छोटम शेठ आणि शेकापचे जयंत पाटील यांच्या जाचाला कंटाळून आम्ही दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून प्रवेश केल्याचं कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.